नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ मी अगदी सकाळी चालू करते आहे। माझी सगळं घरातलं आवरून झालेलं आहे, बत्ती वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि आज येणार रिहासच्या स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी आहे। म्हणजे आज शनिवार आहे ना, तर प्रत्येक शनिवारी ना त्यांच्या स्कूलमध्ये वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात। तर आज त्यांच्या स्कूलमध्ये ग्रीटिंग कार्ड बनवायचं शिकवणार आहेत त्यांना। तर काही थोडं मटेरियल मागितलेलं आहे, तर मी ते मटेरियल त्याला सगळं बॅगेत भरून दिलेलं आहे। एकदा तुम्हालाही दाखवेन, तो स्वतः दाखवेल हवं तर। आणि चला तर माझ्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता सगळं आवरून तर झालेलं आहे, 10 वाजता बरोबर निघायचं। आता 9:30 वाजून गेलेले आहेत। आता मी माझ्यासाठी चहा ठेवते, चहा घेणार आणि मी नाश्त्यासाठी शिरा केला होता, तर तो शिरा वगैरे खाणार आणि मग रियासच्या स्कूलमध्ये जाणार। आता जोपर्यंत तिथे चहा होतोय तोपर्यंत मी शिरा खाऊन घेते आणि मग नंतर मी चहा घेणार। तुझ्या स्कूलमध्ये काय काय मटेरियल लागणार आहे रिहास? तुझ्या स्कूलमध्ये काय काय मटेरियल लागणार आहे दाखव। मी आता भरलो होतं सगळं बॅगेत, पण आता परत दाखवण्यासाठी काढते। तर एवढं मटेरियल मागितलंय। ड्रॉइंग बुक रिहासची, त्यानंतर हा कोणता पेपर आहे? टिंट पेपर एक मागितलाय, कोणताही कलरचा सांगितला होता। त्याच्यानंतर स्केच पेन, आणि मी सगळ्या ह्याच्यावरती त्याचं नाव लेबल केलेलं आहे, कारण त्यांना तसं सांगितलंय। त्याच्यानंतर फेविकॉलवरती पण मी नाव लेबल केलंय। सीझर त्याच्यावर पण केलंय। तर एवढ्या गोष्टी मागितल्या त्यांना। ग्रीटिंग कार्ड बनवायचं आहे आज त्यासाठी। बघू आज ग्रीटिंग कार्ड बनवणार ना? बॅगमध्ये भरते पण। चला, आणि त्याला टिफिनला आहे ना मी आज शिराच दिलाय। हा बाबू, शिरा फिनिश करायचा हा, तुला आवडतो ना? मला आहे ना, मी एकदा वेदर दाखवते बाहेरचं। पाऊस आणि वारा इतका आहे, बापरे, बघू शकता। चला तर मग आता निघतोय आम्ही। रेनकोट वगैरे घालून घेतलंय कारण पाऊस खूप आहे बाहेर। रियास इकडे बघा, रियास पण रेडी झालाय रेनकोट घालून, आणि रियासच्या बॅगेलाही रेनकोट घातलाय आम्ही। चल बाय करा आता सगळ्यांना।
आले आता रिहाशला सोडून आणि बघा मी पूर्ण माझा रेनकोट ओला झाला. इतका पाऊस होता डेंजर पाऊस. आणि मी जशी घरात आले ना तसा हा पाऊस पूर्ण थांबला आहे. तुम्हाला दाखवते मी. पूर्ण थांबलाय आता. तर आता जस्ट थोडंसं केस वगैरे ओले झाले होते, सगळं पुसलं चेहरा वगैरे आणि जस्ट बसले. कारण काय होतं सकाळपासून इतकी धावपळ होते ना की 2 मिनटं बसायलाही वेळ नाही मिळत. सकाळी उठल्यापासून रिहानच्या पप्पांचं टिफिन वगैरे सगळं, त्याच्यानंतर मग घरातलं आवरणं, त्याच्यानंतर रिहानचं आवरणं, त्याच्या स्कूलचं, त्याचा नाश्ता त्याला भरवायचं, त्याचं सगळं आवरायचं, ह्याच्यामध्ये कसा वेळ जातो ते अजिबात कळत नाही. तर तारक मेहता बघत होते मी. मला खूप आवडतं तारक मेहता. छान असतं, एक म्हणजे एंटरटेनमेंट शो आहे तो. खूप छान आहे, कॉमेडी शो आहे. तर दिवसभर सब टी व्हीवरती लागलेलाच असतो. तर आमच्याकडे दिवसभर ते चालूच असतं. रियाजला पण कार्टून फार काही आवडत नाही, तो पण तारक मेहता बघतो. त्याला आवडतं, त्याला ते टप्पू सेना वगैरे हे सगळं आहे ना खूप आवडतं. सो तोही बघतो माझ्यासोबत. तर तेच मी आता बघते आहे. म्हटलं थोडं रिलॅक्स होते. आणि त्याच्यानंतर मग जस्ट मम्मीचा फोन आला होता. तर मम्मी बोलली मला की इथेच ये असं जेवायला वगैरे. आज शनिवार आहे तर तिला सुट्टी आहे आणि माझी आजी पण आलेली आहे तिथे. तर म्हटलं चल जाते, असं आजीला भेटणं पण होईल. म्हणून मग मम्मीकडेच जाणार आहे मी. रिहानला स्कूलमधून घेऊन डायरेक्ट तिथेच जाईल 1 वाजता. तर चला तोपर्यंत थोडं रिलॅक्स करते, मग बाकीची कामं आहेत ती आवरायची आहेत. बाय. पाऊस बघा किती चालू आहे. सगळं गॅलरीमध्ये पाणी येतं. वारं बघा किती येते. वाऱ्यामुळे ना सगळं घरात पाणी येतं, त्याच्यामुळे मला विंडोज बंदच ठेवावे लागतात. तर मंडळी आता 1 वाजला आहे आणि मला आता रिहानला आणायला जायचं आहे. बघू शकता, तुम्हाला दिसतं आहे का नाही माहिती नाही, पण 1 वाजला आहे आणि पाऊस तर काय बाहेर थांबायचं नाव घेत नाही आहे. खूप पाऊस चालू आहे बाहेर. तर आता पटकन रेनकोट घालते आणि निघते रिहानला घ्यायला जायला. आणि त्याला तिथून घेऊन तसंच मी मम्मीकडे जाणार, परत घरी नाही येणार. उलट दाखवतोय बाळा, तू सीधं कर. कोणी केलं हे? मी केलं. नक्की? ओके, इट्स नाईस. फ्रंट पेज दाखव, फ्लावरवालं. किती वेळ. आणि हे हँड कोणाचं आहे? माझं. तुझं आहे? इतका मोठा. त्याला मी हात घालते. चला तर मग मंडळी आता मी व्हिडिओला एंड करते आणि आता रियाजला झोपवते. त्याला झोप आली खूप. तर भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.